हॅलो, हाय, नमस्कार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सोनल तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आम्ही आलोय गावी आणि ही आमची गावाकडची पहिली सकाळ. पार्थ छान असा उशिरापर्यंत झोपला होता. एवढा लेट तो कधी झोपत नाही, पण इकडे तो झोपलाय. 2-3 दिवस पूजाची धावपळ होती, तर त्याचं पण थोडं रुटीन चेंज झालंय. म्हणजे लवकर उठावं लागत होतं. आता तो निवांत झोपला होता आणि आम्ही गावाला काल रात्री आलोय, तर बघा हा सगळा बॅगांचा याचा पसारा पडलेला आहे. आणि सगळ्यात मेन मम्मी पण तिकडेच 15 दिवस होती, तर घराकडं पण थोडंसं दुर्लक्षच झालंय. घरामध्ये पण पूर्ण राडाच झालाय. आता आम्ही ठरवलंय की हे सगळं आवरायचं आहे म्हणून. आता बघू जसं ॲडजस्ट होईल तसं तसं पटकन आवरू. आता हा प्रल्हाद पार्थकडे आला आहे. पार्थ झोपलेला आहे, पण ह्यो खूप सकाळी लवकर उठला आणि त्याला विचारत होतं की पार्थ कुठे म्हणून, मला खेळायचं आहे त्यासोबत. तर म्हटलं तो अजून झोपलेलाच आहे. तर मला विचारत होता की मग मी कुणाशी खेळू. म्हटलं पार्थ उठला की मग तुम्ही दोघे खेळा, तोपर्यंत तू ब्रश वगैरे कर आणि नाश्ता वगैरे करून ये. तर तो बोलत होता की मला पार्थसोबतच नाश्ता करायचा आहे आणि तोपर्यंत मी पार्थची गाडी खेळत होतो. म्हटलं ठीक आहे मग. मग मी त्याला पार्थची गाडी दिली. त्यानंतर तो पडवीत बसून छान असा खेळत होता. इथे प्रल्हाद पार्थ उठण्याची वाट बघत होता आणि मला असं वाटत होतं की पार्थ खूप टाईम झोपावं, जेणेकरून मी पण माझे बाकीचे कामं उरकून घेईल. आता हा आहे स्नो, तो आम्हाला भेटायला आलाय. हा आमच्या वस्तीवरचा न्यू मेंबर आहे. म्हणजेच माझ्या काकींच्या घरामध्ये ना याला आणलंय, नवीन आहे. आणि ही माझी चुलत बहीण श्रद्धा, ती पण पार्थला भेटायला आली होती. मी सेम तिला तेच बोललं की तो झोपलाय तर त्याला थोडा वेळ झोपू द्या, तो उठला की मग परत या. तर बघा हा स्नो किती छान आहे. म्हणजे 6 महिन्यांचाच आहे, पण एकदम गब्दुला आहे आणि खूप ॲक्टिव्ह आहे. त्याला सगळं समजतं आपण काय बोलतो काय नाही. आता 11-11:30 वाजता पार्थ उठला होता. पार्थ उठल्यानंतर यांचा लगेच खेळण्याचा बाजार मांडला गेला. प्रल्हादने खूप सारे खेळणी त्याच्या आणल्या होत्या. हे असेंबल करण्याचे पण हे आणलं होतं आणि ते असेंबलिंग चालू होतं त्यांचं. छान असे दोघे भावंडं खेळत होते. तोचपर्यंत आहे ना मी बॅग आवरल्या आणि बॅगमधले जे काही कपडे धुवायचे होते ते सगळे कपडे मी धुवून काढलेत. कारण माझी मम्मी कामाला गेली होती. तिला मॉर्निंग शिफ्ट होती. म्हटलं ती येऊपर्यंत आपण बाकीचे वरवरचे कामं उरकून घ्यावे आणि आता गावाकडे ना ऊन पण खूप पडायला लागले. 11-12 वाजताच ना उन्हाळा असल्यासारखं जाणवतं. आता इथे बघा मम्मी आली होती, त्यानंतर जेवणं वगैरे झालीत आणि मग इथं पार्थची मस्ती चालू होती. सोफ्याला काहीतरी करत होता. त्यानंतर घरात असा सगळीकडून राडा पडला होता. पण सगळ्यात पहिले आम्ही किचन आवरायचं ठरवलं. तिने सगळे भांडे खाली घेतले होते. डबे वगैरे मांडणीतले सगळे भांडे काढले होते आणि त्यानंतर ती मला धुवून देत होती आणि मी ते भांडे समोर नेऊन लावत होते. आता हा सगळा पसारा आवरायला ना एकटीला काय उरकत नाही. त्याला दोघी असल्या ना तर लवकर उरकतो. आता माझ्या मम्मीने म्हणजेच ताईने ना इथे पटपट भांडे असे घासून दिलेत आणि मी पुढे येऊन लावले होते, जेणेकरून मागं किचन आवरता येईल. सगळे भांडे पुढच्या हॉलमध्ये ठेवून आहे ना फॅन चालू करून दिला लवकर सुकण्यासाठी. भांडे तर पुढच्या रूममध्ये ठेवले होते, पण पार्थ आणि प्रल्हादचा काय भरोसा नव्हता. म्हणून त्यांच्याकडे ना सारखं लक्ष द्यायला लागत होतं. पण नंतर प्रल्हाद गेला झोपायला आणि पार्थचं इथे TV बघत पापड खायचं काम चालू होतं. माझ्या पार्थला ना असे भाजून दिलेले पापड ना खूप आवडतात. त्यासाठी ना मी यावर्षी पण ना खूप सारे उडदाचे पापड करायचं ठरवलं आहे. चला आता याचा TV टाईम चालू होता. त्यानंतर ना सगळे भांडे व्यवस्थित आवरल्यानंतर आहे ना ताईला परत दुपारून कामाला जायचं होतं. त्यामुळं मग मी म्हटलं की हे बाकीचं काम राहिलेलं राहू दे, ते मी आवरल. मग त्यानंतर मी पटकन असं किचन ओटा वगैरे आवरून घेतलं. एवढं मात्र नक्की की घर कोणतंही असो, त्या घरामध्ये ना एखादी लेडीज असेल ना तरच ते घर व्यवस्थित राहणार. मग ती लेडीज वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ असो. पण जर घरामध्ये लेडीज नसेल ना तर त्या घराचा नक्षाच बदलून जातो. तसंच काहीसं ह्या घरामध्ये झालं होतं. मम्मी 10-15 दिवस माझ्याकडे होती ना तर त्यानंतर भाऊचं काय यायचा आणि वरचे रूम वगैरे झाडून तो जात होता. पण त्यानंतर ना किचन ओटा म्हणा किंवा हे भांडे सगळं असं खराब झालं होतं. आता किचन ओटा वगैरे आवरल्यानंतर मी छान अशा मांडण्या पण झटकून घेतल्यात. हे सगळं आवरूपर्यंत ना मला संध्याकाळचे 5 तर वाजलेच होते आणि त्यानंतर मग भैयाने पाणी पण चालू केलं होतं. आता हे सगळे 2-3 दिवसानंतर पाणी चालू करतात, त्यामुळं ना पाणी असं भरून ठेवावं लागतं. ते पाणी भरून घेतलं आणि भरून झाल्यानंतर ना हे सगळे मांडणीला लावून दिले. मग मला त्यामध्ये 6-7 वाजलेच होते. तोपर्यंत ह्या दोघांचं असं खेळणं चालू होतं. सगळं आवरल्यानंतर आहे ना मी यांचं खेळणं बघत होते.
सोबतच आहे ना छान अशी दिवाबत्ती केली आणि त्यानंतर स्वामी समर्थांचे आणि देवाचे गाणे लावून दिले होते. तर त्यांचा खेळणं चालूच होतं. आता आमची तयाजी होईपर्यंतच आम्ही घरामध्ये असा सोफ्यावर धिंगाणा घालतो. ती आल्यानंतर आम्हाला काही घालू देत नाही, म्हणूनच हे तिला येण्या अगोदर ना यांची सगळी एन्जॉय करण्याचं चालू होतं की ती आल्यानंतर त्यांना काही करू देणार नाही. चला असो, गावाकडे नातवं आले म्हटल्यानंतर ना आज्यांना पण तेवढाच आनंद होतो, जसं की आमच्या काकीला, ताईला सगळ्यांनाच होतो. कारणही तसंच होतं. जॉब जॉईन केल्यानंतर खूप दिवसानंतर मी पार्थला घेऊन अशी जास्त दिवसांसाठी आली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.